अन्नदानम परम दानम विद्यादानम तथ परम अन्य क्षणिका तृप्ती यावत जीवंत विद्येय. भिक्षा घेतल्यानंतर एक वेळचं अन्न मिळतं, एक वेळची भूक भागते, पण पुन्हा भूक लागते. परंतु ज्ञान दान दिल्यानंतर त्या ज्ञानानं भूक आयुष्यभराची मिटते. हे गोजीरवाणं रूप सगळं पाठ चाललेला आज रुक्मिणी विठ्ठलपंत बघत होते. दुपारची वेळ झाली, भोजन रांधलं गेलं, स्वयंपाक झाला आणि थोडस सावलीमध्ये येऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता बसली होती. आज निवृत्तीच्या भोवत्यानच ही मुलं होती. त्याचं भव्यत्व दिव्यत्व यांना आता अनुभवायला येत होतं. स्पर्शाचे ज्ञानी, जसा स्पर्श व्हावा त्याचं ज्ञान प्रतिबिंबित व्हावं, तसंच काही जणू यांच्याजवळ झालेलं होतं. रुक्मिणीला थोडंसं आता बरं वाटत होतं, कारण सोपानाने मुक्ता दोघं आता त्यांच्याजवळ सारखी जायची. त्याच्यामुळं विठ्ठलपंताने रुक्मिणीला